उद्या महाशिवरात्री महोत्सव आहे आणि या महाशिवरात्रीच्या महोत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण मंदिर जे आहे ने फुलांनी सजवण्यात येत आहे। विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आली आणि मंदिराच्या परिसरामध्ये मंदिराच्या गाभाऱ्याच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर मन असं एकदम प्रसन्न वाटतंय। काय भाविक देखील माझ्यासोबत आहेत। दादा दर्शन घेतलंय, काय पहिली प्रतिक्रिया, काय भावना आहेत? हम शिव जी की वासना दिन बोला था। कहाँ से है? हम गुजरात से हैं। हम गुजरात से हैं तो फिर आपकी मराठी तो नहीं समझ पाएंगे, पर वैद्यनाथ जी के दर्शन ज्योतिर्लिंग किए हुए हैं। अभी हम वहाँ से भीमा शंकर जाने वाले हैं, तो भीमा शंकर भी दर्शन करेंगे ज्योतिर्लिंग से। और आज महाशिवरात्रि कल होने वाली है, तो बहुत आस्था और श्रद्धा के साथ शिव जी के महादेव जी की सेवा और दर्शन करने के लिए पधारे हुए हैं। काफ़ी अच्छा लग रहा है। अभी मंदिर की भी बहुत अच्छी तैयारियाँ चल रही है, तो भगवान शिव जी की कैसा फील हो रहा है आने के बाद? बहुत आनंदित फील हो रहा है, बहुत आनंदित हो रहा है। खूब आनंदित हो रहा है। अच्छा हो रहा है। कैसा फील हो रहा है? मस्त अच्छा हो रहा है। ठीक, भगवान शिव की कृपा अच्छी है। वैद्यनाथ है ना। परली के वैद्यनाथ इस शहर में आने के बाद जो रास्ते हैं, जो दुकान है, वो देख के आपको क्या फीलिंग हुई? अच्छा हुआ, मैंने मालूम अच्छा हुआ। दुकाना, भगवान शिव की शिवलिंग, हर कोई मनुष्य देखकर मजा आई। क्या उनके चेहरे पे क्या कैसी खुशी होती है, बहुत बड़ी खुशी होती है। हाँ, धन्यवाद। दादा तुम्ही कुठून आले? नांदेड। काय उद्या महाशिवरात्री, आज दर्शन वगैरे झालं व्यवस्थित? दर्शन झालं। हो, दर्शन करा म्हणूनच आल्या। उद्याला गर्दी राहते, उद्याला दर्शन होणार नाही। आणि महाशिवरात्री म्हणजे आपल्या हिंदू धर्मीयाचं 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे परली वैजनाथ, आणि त्याच्यासाठी दर्शनासाठीच मुद्दाम आलो। तयारी, फुलांची सजावट वेगवेगळ्या एकदम शोभित करायला चालू आहे काम। रस्ते बांधकाम, सोयी साफसूफ रस्त्याचं, एकदम स्वच्छता, एक छान। हिंगोलीमधून आले म्हणून नांदेड काय नांदेड शहराचा परिसर बघितला आणि त्यानंतर परळीचा परिसर, काय वेगळे पण जाणून? नाही, इथल्या ह्या देवस्थानामुळं इथली स्वच्छता, इथली राहणीमान, आणि कुणाला बी जर आपण विचारलं तर मदत करतात तिथले लोक त्या भावनेनं, भावनिकपणानं। म्हणजे धोकेबाज इथं कुठलाही व्यवहार होत नाही ह्या दैवतामुळं। आल्या मंदिरात आल्या की मन समाधान वाटलं। हां, दर्शन घ्यावं वाटलं वैजनाथाचं। शहरामधून आलात, काय फिलिंग झालं? व्यापाऱ्यांच्या दुकानाकडे पाहिल्याच्या नंतर, इथल्या लोकांकडे पाहिल्याच्या नंतर काय फिलिंग, काय दिसून येतं? विश्वास चांगला आहे लोकांमध्ये, उत्सव चांगला आहे उद्या। पुन्हा लोकांची सहकार्य। या ठिकाणी 5 ज्योतिर्लिंगपैकी हे परळीचे एक ज्योतिर्लिंग आहे आणि फार प्रसिद्ध हे देवस्थान आहे। इथं पुरातन काळापासूनचं हे मंदिर आहे। अहिल्याबाई होळकरने या मंदिराचे जीर्णोद्धार केलेला आहे आणि हे शहर हे सिटीचे ह्या देवस्थानामुळे प्रसिद्ध झालेलं आहे। आणि सर्वोत्तम आज ह्या मंदिराची चौकट बघितल्यानंतर इथं सगळं मन आपलं प्रसन्न झालं आहे। दुःख वगैरे सगळे दुःख इथं विसरून जातात। मी इकडे काही महिला भाविक देखील आहेत, त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करतो। सध्या मंदिराची पूर्ण फुलांनी सजावट केली जाते। माझ्यासोबत काही महिला देखील आहेत। काय दर्शन केल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया, काय फिलिंग होती? क्या तेलंगाना से कितने लोग आए? 50 आने के बाद कैसा फील हो रहा है यहाँ मंदिर दर्शन लेने के बाद? बहुत अच्छा है, सुपर। यहाँ के लोग वगैरह कैसे हैं? अच्छा है, लोगों में अच्छा है, सब लोग अच्छा है। दर्शन एकदम अच्छा हुआ आपका? जो तैयारी की है देवल कमिटी ने, पोलीस प्रशासन जो तैनात है, చాలా బాగుంది, बहुत अच्छा। तर या येत असलेल्या देशातल्या विविध भागातून आलेले हे भाविक आहेत आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया। आणि एकीकडे पाहिला गेलं तर माझ्या प्रत्येक या ठिकाणी पाहिला गेलं तर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे आणि फुलांची सजावट देखील या ठिकाणी करण्यात येते। फुलांची सजावट करण्यासाठी मध्ये सगळे ज्यांना तयारी जी आहे ते करण्यात। दादा मला एक सांगा, ही स्वतः तुम्ही म्हणजे फुलांची सजावट वगैरे करताय मंदिराची? फुलांची सजावट तुम्हीच करताय? फुलाचं काम मीच करतोय। किती कामगार या ठिकाणी काम करतायत? 15 कामगार फुलाचे काम करतायत। 30-35 क्विंटलची सजावट फुलाची
बरेच प्रकारचे फुलं आहेत तिथं. किती वेळेपासून या फुलांची सजावट करता? हे कालपासून चालू आहे काम. कालपासून चालू. कालपासून जवळपास किती क्विंटल फुलं वापरण्यात आली? जवळपास 30 ते 35 क्विंटल इथं फुलं वापरण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये पिवळी फुलं किती वापरण्यात आलेत, गुलाब किंवा इतर म्हणजे कोणकोणत्या प्रकारची फुलं आहेत? इथं कमीत कमी 20-25 प्रकारचे फुलं आहेत त्याच्यामध्ये. जरबेरा आहे, ऑर्किड आहे, कार्नेशन आहे, सोनोबॉल आहे, शेवंती आहे, कलास्टूर आहे, झेंडू आहे, बिजली आहे. खूप प्रकारचे म्हणजे खूप 15-20 प्रकारचे फुलं आहेत सध्या. रात्रंदिवस काम करावं लागतंय सजावट. खूप काम करावं लागतं. खूप रात्रंदिवस डोळे एक करावं लागतं सर. सोपं नाही. महाशिवरात्रीला तुम्हीच करता? रात्री महाशिवरात्रीला करतो आपण. या ठिकाणी पाहिला गेलं तर फुलांची सजावट किती क्विंटल फुलांनी या ठिकाणी सजावट करण्यात येते या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया. आणि एकीकडे पाहिला गेलं तर भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो दर्शन केल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्यदूज मीडिया, बीड, परळी.